वंचित पीडित हा जो आदिवासी भटका समाज जो आहे, या देशाच्या राष्ट्रपती या आदिवासी आहेत आणि आदिवासी समाज हा भटकंतीवरती जगणारा समाज आहे। तो कुठंतरी गाव कोसाच्या बाहेर राहणारा समाज आज गावामध्ये येण्याचा प्रयत्न करतोय, पण अशा समस्येला तोंड देतोय की त्याला राहण्यासाठी गावामध्ये ग्रामपंचायतची उपलब्ध जागा नाही। आज ते गेल्या 5 वर्षापासून झगडत आहेत की त्यांना स्वतःची राहण्याची सक्षम जागा मिळावी। आज ग्रामविकास अधिकारी राशींचे कापसे साहेब यांनी आम्हाला एकदम असं सूचक असं आश्वासन दिलेलं आहे की येत्या 26 जानेवारीला ग्रामसभा होईल आणि त्या ग्रामसभेमध्ये तुमचा ठराव पारित केला जाईल। त्याच्यानंतरनं तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली जाईल। आणि त्याचबरोबर अकोला तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोला तालुका या ठिकाणी राजूर म्हणून एक आदिवासी पारधी समाजाचा प्रकल्प म्हणजे तिथे एक महामंडळ आहे। त्या महामंडळाच्याद्वारे तुम्हाला ज्या ज्या विविध विकास योजना अंमलात आणता येतील आणि त्या तुमच्यासाठी सोयीच्या होतील, यासाठी कापसे साहेबांनी आदिवासी पारधी समाजाच्या लोकांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यांचा खरंच आभार मानावं तेवढं कमीच आहे। आज त्यांनी आदिवासी पारधी समाजाचा मार्ग त्यांनी आम्हाला त्या अर्जावरती पोच दिली। त्यानंतरनं त्यांनी अर्ज ग्रामसभेत मांडण्याचं आश्वासन दिलं। आम्हाला ते खरंच चांगलं वाटलं की त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि पुढील भविष्यात त्यांना कुठल्याही योजना असतील, जन्म मृत्यूची नोंद असेल, विवाह नोंद असेल, कुठलेही सर्वांगीण डॉक्युमेंट असतील ते त्यांचं सहकार्य राहील अशी मी अपेक्षा करतो। आणि त्यानंतरनं पुढील आदिवासी पारधी संघटनेचे तालुका जिल्हा अध्यक्ष आणि तालुक्याचे कामकाज पाहणारे रंगीशा आपलुक्या काळे हे त्यांची प्रतिक्रिया न्यूज चॅनलला दर्शवते। आदिवासी पारधी हा समाज शिक्षणातून वंचित व डोंगरात दरीत भटकत हिंडणारा हा आदिवासी पारधी समाज या समाजाला कुठंतरी ग्रामपंचायतच्या बॉडीने व ग्रामपंचायतचे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांनी जरी यांच्याकडं कागदपूर्तता जरी कमी असली तरी हे तुमच्याकडं जे यांचा जीवनाचा जो प्रश्न सोडायला आलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही जरी कागद कमी पडले असले तरी ते कागद आम्ही शासनाद्वारे आम्ही अजून मागून घेऊ। पण आम्हाला आमच्या समाजाला कुठेतरी चांगल्या परिवारात येण्यासाठी जे रानावनातून जे आज ग्रामसेवकपत्र अभ्यासपत्र आलेले आहेत त्यांचा प्रश्न सोडावा ही मी आदिवासी पारधी समाजाच्या वतीने विनंती करतो। यानंतरनं आदिवासी पारधी समाजाच्या महिलांसाठी सातत्याने सहकार्याची भावना ठेवणाऱ्या शिल्पा पवार आणि त्याचबरोबर गोरक्या पवार, शिल्पा पवार त्या थोडक्यात समस्या काय आहे आणि तुमचं नेमकं काय म्हणजे तुमच्यासाठी काय अडचणी किंवा राशीन गावात तुम्हाला उपलब्ध म्हणजे ही झालेली आहे, उद्भवलेली आहे, ते तुम्ही स्पष्टपणे तुमच्या भाषेतून करा। आम्हाला तर काही राहायला घर नाही, काही नाही, आम्ही राहतोय रानवनाने भाड्याने राहतो। आमचं पत्र आहे, आम्हाला जागा मिळावी सगळ्याबरोबर आमची न्यू महाराष्ट्र न्यूज राशीन।